थायरॉईड म्हणजे काय? थायरॉईड ही गालाच्या पुढच्या बाजूला असलेली फुलपाखरासारखी छोटी ग्रंथी आहे. ती शरीरातील चयापचय, हृदयाचे ठोके, शरीराचे तापमान आणि ऊर्जा यासारख्या अनेक प्रक्रियांवर परिणाम करणारे हार्मोन्स तयार करते. महत्त्वाचे: थायरॉईड वाढणे म्हणजे नेहमी थायरॉईड हार्मोन्स वाढणे असे नसते. काही वेळा ग्रंथीचा आकार वाढतो, तर काही वेळा हार्मोन्स जास्त तयार होतो. दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. थायरॉईड हार्मोन्स वाढल्यास काय होते? थायरॉईड ग्रंथी जास्त प्रमाणात हार्मोन्स तयार करत असेल तर त्याला हायपरथायरॉईडिझम म्हणतात. यामध्ये शरीरातील अनेक प्रक्रिया नेहमीपेक्षा वेगाने होऊ शकतात. प्रमुख लक्षणे: थायरॉईड हार्मोन्स वाढल्यावर खालील लक्षणे दिसू शकतात. हृदयाची धडधड वाढणे, हातांना कंप येणे, जास्त घाम येणे, उष्णता सहन न होणे, अस्वस्थता किंवा चिडचिड, झोपेचा त्रास, थकवा आणि अशक्तपणा, वजन कमी होणे, भूक वाढणे, स्नायूंमध्ये कमजोरी, वारंवार शौचास जाणे, मासिक पाळीमध्ये बदल, गळ्याला सूज किंवा गाठ जाणवणे. प्रत्येक व्यक्तीमध्ये सर्व लक्षणे असतीलच असे नाही. थायरॉईड वाढण्याची कारणे: थायरॉईड हार्मोन्स वाढण्याचे एक सामान्य कारण म्हणजे ग्रेव्हस डिसीज. याशिवाय थायरॉईड ग्रंथीमध्ये जास्त हार्मोन्स तयार करणाऱ्या गाठी, थायरॉईडची सूज किंवा काही औषधांमुळे ही समस्या होऊ शकते. गळ्याला सूज किंवा गाठ आली तर: गळ्याच्या पुढच्या भागाला सूज, गाठ किंवा आकार वाढल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. गाठ म्हणजे नेहमी कॅन्सर असे नाही. अनेक गाठी सौम्य असतात, मात्र डॉक्टरांच्या तपासणीने कारण समजणे आवश्यक आहे. कोणत्या तपासण्या केल्या जातात? डॉक्टर परिस्थितीनुसार रक्ताच्या तपासण्या सांगू शकतात. मुख्य तपासण्या: TSH, फ्री T4, कधीकधी T3, गरजेनुसार थायरॉईड अँटीबॉडीज, अल्ट्रासाऊंड किंवा इतर तपासण्या देखील केल्या जाऊ शकतात. TSH म्हणजे काय? TSH हा मेंदूतील पिट्युटरी ग्रंथीकडून तयार होणारा हार्मोन्स आहे. तो थायरॉईडला हार्मोन्स तयार करण्यासाठी संकेत देतो. हायपरथायरॉईडिझममध्ये अनेकदा TSH कमी किंवा फ्री T4 किंवा T3 वाढलेले दिसू शकतात. मात्र रिपोर्टचा अर्थ डॉक्टरांनी व्यक्तीची लक्षणे आणि इतर तपासण्यांसोबत लावणे महत्त्वाचे आहे. उपचार कसे केले जातात? उपचाराचे कारण आणि परिस्थिती यावर उपचार अवलंबून असतात. डॉक्टर काही रुग्णांना थायरॉईड हार्मोन्स तयार होणे कमी करणारी औषधे देऊ शकतात. काही परिस्थितींमध्ये रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन किंवा शस्त्रक्रिया यांचाही विचार केला जाऊ शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय थायरॉईडची औषधे सुरू किंवा बंद करू नयेत. आहारात काय काळजी घ्यावी? संतुलित आणि नियमित आहार घ्या. फक्त थायरॉईड वाढले आहे म्हणून स्वतःहून कोणताही विशिष्ट आहार पूर्णपणे बंद करू नका. आयोडीनचे सप्लिमेंट किंवा आयोडीनचे जास्त प्रमाण स्वतःहून घेऊ नये. काही लोकांमध्ये जास्त आयोडीनमुळे थायरॉईडची समस्या वाढू शकते. रोजच्या जीवनात काय काळजी घ्यावी? डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्या. तपासण्या वेळेवर करा. पुरेशी झोप घ्या. कॅफेनचे जास्त सेवन टाळणे काही लोकांना उपयोगी ठरू शकते, विशेषतः धडधड वाढल्यास. धूम्रपान टाळा. डॉक्टरांनी सांगितल्यास नियमित फॉलोअप करा. डोळ्याशी संबंधित लक्षणे: ग्रेव्हस डिसीज असलेल्या काही व्यक्तींमध्ये डोळे लाल होणे, कोरडेपणा, डोळ्यांभोवती सूज किंवा डोळे पुढे आलेले दिसणे अशी लक्षणे दिसू शकतात. दृष्टीमध्ये बदल, डोळ्यात तीव्र वेदना किंवा अचानक दृष्टी कमी होणे यासारखी लक्षणे असल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. हृदयाची धडधड वाढल्यास: थायरॉईड हार्मोन जास्त असल्यास हृदयाची धडधड किंवा नाडी वाढू शकते. छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, बेशुद्ध पडणे किंवा खूप वेगाने अनियमित धडधड होत असल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. गर्भावस्थेत थायरॉईड: गर्भावस्थेत थायरॉईडची समस्या असल्यास डॉक्टरांचा नियमित सल्ला आणि योग्य तपासणी महत्त्वाची आहे. स्वतःहून औषधे बदलू नये. एक महत्त्वाचा गैरसमज: थायरॉईड वाढला म्हणजे कायमची औषधे घ्यावी लागतात असे प्रत्येक वेळी नसते. काही रुग्णांमध्ये उपचारांचा कालावधी वेगळा असतो, तर काहींना दीर्घकाळ उपचारांची गरज पडू शकते. हे कारणावर अवलंबून असते.
थायरॉईडची लक्षणे अनेक इतर आजारांमध्ये दिसू शकतात. त्यामुळे फक्त लक्षणांवरून स्वतःला थायरॉईड असल्याचे ठरवू नये. TSH, फ्री T4 किंवा T3 आणि डॉक्टरांचा सल्ला यामुळे योग्य निदान करण्यात मदत होते. ही माहिती जनजागृतीसाठी आहे. तुमच्या रिपोर्टनुसार योग्य उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.